जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आपण आज आहोत स्वराज्यातील अत्यंत महत्त्वाचा किल्ला, ज्या ठिकाणाहून शिवाजी महाराजांनी त्यांच्या स्वराज्याचं तोरण बांधलं, असा हा आपला तोरणागड, जो की राजगडच्या अगदीच जवळ आहे. तर आज आपण संपूर्ण तोरणागड एक्सप्लोर करणार आहोत. भरपूर आपण किल्ल्यावरची वास्तू बघणार आहोत. किल्ल्यावरती आपल्याला कशा कशा प्रकारच्या वास्तू आणि अवशेष आणि किती अनुभव या ठिकाणाहून घेता येईल तेवढा आपण एक्सप्लोर करूयात. इथे आहे तोरणागडाची पार्किंग आणि आम्ही रात्रभर ट्रेकिंग करून, म्हणजे रात्रभर ट्रेकिंग नाही केली, पण रात्री ट्रेकिंग करून आम्ही या ठिकाणी आलो. मला नेमकी माहिती नव्हतं, म्हणजे आम्हाला यायचं होतं दुसऱ्या रूटनी, जो मेन गडावरती येण्याचा रस्ता आहे. बट रात्री मॅपच्या साह्यानं आम्ही डायरेक्ट या वाटेच्या पायथ्याला येऊन पोचलो आणि मग आम्ही रात्री जवळजवळ दीड तास ट्रेकिंग करून किल्ल्यावरती येऊन पोचलो. आता आम्ही तुम्ही माझ्या पायवाटेमागं बघताय, या बुरुजाजवळ आम्ही स्टे केला आणि आता सकाळ झाली आहे. तर आता आपण पूर्ण किल्ला एक्सप्लोर करूया आणि बघूयात की शिवाजी महाराजांनी जिंकलेला पहिला गड तोरणा नेमकी कसा आहे. तर आपल्याला या ठिकाणी आपल्याला इथं दिसतंय हे महादेव मंदिर, जे मेघाई देवी मंदिराच्या अगदी शेजारीच आहे. आणि मंदिराच्या बाहेर आपल्याला या ठिकाणी अशा प्रकारच्या शिळा दिसत आहे, याला वीरगळ किंवा सतीशिळा म्हटलं जातं. तर वीरगळ म्हणजे काय, तर ज्या वेळेस सैनिकाला वीरमरण प्राप्त व्हायचं, तर त्याच्या स्मरणार्थ या अशा प्रकारे शिळेवरती कोरीव काम करून त्याला स्मरणार्थ ते त्यांच्या गावाबाहेर किंवा किल्ल्यावरती अशा प्रकारे ठेवलं जायचं. तर जी पण स्त्री त्यावेळेस सती जाईल, तर तिच्या पण स्मरणार्थ अशा शिळेवरती कोरीव काम करून ते किल्ल्यावरती ठेवलं जायचं. वरचा हा आहे महादरवाजाचा बुरुज. आता आपण जाऊन बघूया नेमकी महादरवाजाचं स्ट्रक्चर कसं आहे. म्हणजे जे पण किल्ल्यावरती शत्रू आक्रमणासाठी यायचे, त्यांच्यापासून संरक्षणासाठी त्यावेळेस वापरलेली ती पद्धत बुरुजाची आणि दरवाजाची, ती नेमकी कशी आहे ते आपण बघूया. तर माझ्या पाठीमागून बघताय तो आहे महादरवाजा आपला तोरणागडाचा. आणि तोरणागडाच्या महादरवाजाचा हा जो तुम्ही बुरुज बघताय, त्याचं स्ट्रक्चर कसं आहे हे तुम्हाला दिसतंय. हे स्ट्रक्चर बनवण्या पाठीमागचं कारण की ज्यावेळेस पण शत्रू किल्ल्यावरती आक्रमणासाठी यायचा, तर तुम्हाला माहितीच आहे त्या काळात ते कसे मोठ्यासा असं आकाराचा लाकूड घेऊन हा जो दरवाजा आहे तो दरवाजा तोडण्याचा प्रयत्न करायचे. बट हे जे राऊंड शेपमध्ये आपल्याला दिसते, याच्यामुळं एक मोठ्या आकाराचा मोठ्या साईजचं लाकूड इथपर्यंत आणणं हे पॉसिबलच नव्हतं. आणि अजून जर हत्तीच्या साह्याने पण जर दरवाजा तोडायचा प्रयत्न केला, तर आपल्याला या ठिकाणी दरवाजावरती ह्या अशा प्रकारचे मोठमोठे खिळे आपल्या या ठिकाणी बघायला मिळतात.
त्यामुळं हत्तीच्या साह्यानं पण हा दरवाजा तोडणं किंवा उघडणं हे पॉसिबलच नाही आहे. आणि शत्रू या इथपर्यंत येऊन जाईल थांबला तरी आपला बुरुजाच्या तटबंदीला वरच्या बाजूला दिसत आहे त्या जंग्या, तर त्यांच्या साह्यानं आपण इथं शत्रू रोखून ठेवू शकतोय, त्याच्यावरती हल्ला करू शकतोय. तर अशा काही प्रकारचं स्ट्रक्चर आपल्याला या तोरणा गडावरती बघायला मिळतं आहे महादरवाजाच्या शेजारी. तर आता आपण महादरवाजा आतमध्ये प्रवेश करूया. महादरवाजाच्या लगेचच पुढं आलं की आपल्याला एक पाण्याचं टाकं बघायला मिळतं, जे की खोकड टाकं या नावानं ओळखलं जातं. सध्या उन्हाळ्यामुळे ते पूर्णपणे मोकळं आहे, पण ज्यावेळेस आपण पावसाळ्यात बघतो ते त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात पाणी आपल्याला बघायला मिळतं. आणि खोडद टाक्याच्या शेजारीच आपल्याला एक वास्तू बघायला मिळतं. हे अशा प्रकारची वास्तू आहे पाठीमागे बघत आहे. ती नेमकी वास्तू काय आहे त्याचा तिथं काही उल्लेख पण नाही आहे आणि बहुतांश लोकांना ते माहीत पण नाही. जर तुम्हाला माहिती असेल नेमकी ते काय आहे तर नक्की सांगा. तोरणागडाला तोरणा नाव का बरं पडलं माहिती आहे का तुम्हाला? माहिती आहे ना. का बरं सांगा बरं. महाराजांनी सर्वात पहिले स्वराज्यमधला हा पहिला किल्ला जिंकलेला आहे आणि स्वराज्याचं तोरण याच किल्ल्यापासून बांधला गेलं म्हणूनच ना तोरणा ठेवण्यात आलं. आज दुसरे कारण म्हणलं तर इथे जेव्हा खोदकाम चालू होतं तर त्या दरम्यान तोरणेश्वर मातेचं मूर्ती सापडली होती, त्याच्यावरून पण नाव पडलं असावं. ओके. तुम्हाला काय वाटतंय भाऊ? तुम्हाला काय वाटतंय तोरणागडाला तोरणा नाव का पडलं? महाराजांच्या धाडसामुळे त्यांनी जो पहिला किल्ला जिंकला होता त्यांच्या स्वराज्याच्या स्थापनेमध्ये, तो हा तोरणा किल्ला होता. त्यामुळे तो स्वराज्याची तोरण म्हणून हा तोरणा किल्ला ओळखला जातो. ते तोरणागडाला तोरणा नाव का पडलं तुला काय? स्वराज्याची सुरुवात इथनं झाली ना. पहिला किल्ला महाराजांनी हा जिंकलेला आहे, त्याच्यामुळे याला स्वराज्याचा तोरण असं म्हटलं जातं. ओके. जसं की या तिघांनी पण सांगितलं तोरणागडाला तोरणागड का म्हणतात, तर शिवाजी महाराजांनी ज्यावेळेस स्वराज्याची रायरेश्वरावरती शपथ घेतली आणि त्यानंतर हा पहिला किल्ला स्वराज्यात दाखल केला आणि त्याचंच एक हे नाव म्हणून स्वराज्याचं तोरण बांधलं. आणि त्या घटनेमुळं की या किल्ल्याला तोरणागड म्हणतात. आणि अजून एक कारण असं की या आसपासच्या प्रदेशामध्ये तोरणजाई जातीचे भरपूर फुलं आपल्याला आढळतात व पावसाळ्यामध्ये ते तोरणजाई जातीचे फुलं आढळतात. त्यामुळं ही या किल्ल्याला तोरणागड असं म्हणतात, असं पण म्हटलं जातं. तर मग आता कुठलं व्हॅलिड वाटतं आणि कुठलं योग्य वाटतं? हा किल्ला असा इतिहास पाहायला गेलं तर 1400 काळात हा किल्ला बांधला गेला असावा असा उल्लेख आढळतो, पण हा कोणी बांधला याचा अजून ठाम उल्लेख नाही. आणि नंतर हा किल्ला निजामशाहीकडे गेला. निजामशाहीनंतर जेव्हा महाराजांनी स्वराज्य स्थापन करण्याची सुरुवात केली तर तेव्हा सर्वात पहिले हा किल्ला ताब्यात घेतला आणि इथून स्वराज्यामध्ये किल्ला सामील झाला. आणि नंतर जेव्हा हा एकमेव किल्ला असा आहे की जो जेव्हा पुरंदरचा तह झाला त्यामध्ये बाकी सर्व किल्ले 23 किल्ले गेले होते, पण हा किल्ला स्वराज्यामध्ये होता, हात दिला नव्हता. आणि नंतर जेव्हा संभाजी महाराजांची हत्या करण्यात आली त्यानंतर हा किल्ला औरंगजेबाने स्वतः लढून त्याच्या ताब्यात घेतला होता. आपल्याला आधी दिसत असेल तो झुंजारा बुरुज आहे. आता आपण तिकडे जाणार आहोत. लोखंडी सीडी आपल्याला बघायला मिळते. ही सीडी उतरून आपल्याला समोर जुन्नर माझ्याकडे जायला आपला रस्ता आपल्याला नजरेस पडतो. फक्त काळजी एवढीच घ्यायची आहे की ती लोखंडी सीडी एका लहानशा आकाराची आहे. ज्यावेळेस पण उतरत आहे त्यावेळेस सावकाश काळजीने उतरायचे, कारण की तिथून जर का पाय घसरला तर खाली डायरेक्ट दरी आहे, त्यामुळं इथं जरा रिस्की होऊ शकतं. त्यामुळं जुन्नर माझ्याकडे जाताना ही काळजी तुम्ही घेशाल अशी.
भाऊले आवड आहे. अवघड आहे. झोपूनच जायला लागेल. थांबा एक द्या आम्हाला. झोपूनच जायला लागेल. झुंजार बुरुजाच्या दिशेने जाताना आपल्याला या ठिकाणाहून एक भुयार मार्ग दिसतोय. एंट्रन्सला तर काय वाटलं नाही, पण बाहेर निघायला पाणी काय थोडं आधी गुडघ्यावर बसून जायला पाहिजे भाऊ आता. झोपून जा असं. हा येस येस ओके. छान पुढे द्या तुमची पण द्या. योगेश भाऊ, तुम्ही जायला या. भिकारी त्याच्या आईला. तर आपण सध्या आहोत तोरणावरील झुंजार बुरुजावरती आणि या बुरुजाच्या लगतच आपल्याला या ठिकाणी एक चोर दरवाजा दिसतोय. तर आपण जरा जवळ जाऊन बघू नेमकी कशा प्रकाराचा तो दरवाजा आहे त्या ठिकाणी. फोटो काढायची का? तर इथून पाठीमागे बघताय हे आहे झुंजार बुरुज आणि या ठिकाणी हा दरवाजा. काय जुई अरे शिल्पी चालू झालं. हळू भाऊ घरी जायचं आहे. जॉब पण करायचंय. तर झुंजार बुरुजाच्या पाठीमागच्या बाजूला हा दरवाजा या ठिकाणी ओपन झाला आहे आणि हा इथं तुम्ही बघताय हा पूर्ण हा मोठ्या आकाराचा हा बुरुज आणि इथून समोर दिसणारा हा व्ह्यू. झुंजार मातीच्या शेजारीत आपल्याला एक चोर दरवाजा दिसला होता आणि आपण त्या चोर दरवाजामध्ये आता आलो आहे. तर चोर दरवाजाचा जो मेन डोअर आहे बाहेरच्या साईडला बुरुजाच्या बाहेरच्या बाजूस त्या बुरुजाच्या म्हणजे त्या दरवाजाच्या शेजारी आपल्याला इथं दिसतंय हे एक असं होल बनवलंय दगडामध्ये पूर्ण असं थ्रू आउट होल आहे जे की मशाल वगैरे लावायला वापरत असणार कदाचित. अशा प्रकारचं हे स्ट्रक्चर आपल्याला इथं दिसतंय. हे नेमकी काय आहे तुम्हाला जर माहिती असेल तर कमेंट करून नक्की सांगा. सेम आत्ता बघितलं आपण त्याच प्रमाणात अजून एक आपल्याला या ठिकाणी दरवाजा दिसतोय जो की थेट आपल्याला तटबंदीच्या बाहेर घेऊन जातो. ही आहे झुंजार बुरुजाची तटबंदी हे तुम्ही बघताय आणि हा आहे तो दरवाजा सेम ह्याच आकाराचा यापेक्षा मोठा असू शकतो. याच आकाराचा दरवाजा आपला अपोजिट साईडला पण बघायला मिळाला आहे. आता आपण यातून वरती जाऊ आणि आपला किल्ल्यावरील शेवटचा पॉईंट म्हणजे झुंजार बुरुज तो बघूया. झुंजार मातीच्या मधल्या भागावरती आपल्याला इथं एक पाण्याचं टाकं पण दिसतंय. अशा प्रकारचं ते पाण्याचं टाकं आहे आणि हा पाठीमागे दिसतोय झुंजार बुरुज. त्या बुरुजाच्या मधोमध एक आपल्याला दरवाजा दिसतोय जो बाहेरील तटबंदीकडे घेऊन जातो जो की बुरुजाच्या बाहेर असतो. आपल्याला असं एक अर्धा गोल आकाराचं स्ट्रक्चर असते त्या स्ट्रक्चरकडे घेऊन जातोय. पूर्ण हा या बुरुजाच्या खालच्या बाजूला कोरलेला आहे अशा प्रकाराचा. तर आपण त्याच्या पलीकडच्या बाजूला जाऊ.
2 मिनिटं तर आपल्याला हे जे स्ट्रक्चर आहे हे तोरणा गडाच्या झुंजार बुरुजाच्या खाली बघायला मिळते. हा जो भुयारी मार्ग आहे, मार्ग नाही म्हणते ना, हे एक छोटंसं बुरुजाच्या खाली भुयार बनवलंय, जे की बुरुजाच्या मधल्या भागापासून बुरुजाच्या बाहेरील तटबंदीपर्यंत जाण्यास मदत करतं. आणि याची जी उंची आहे जी जवळजवळ 6 फुटाचा वाटते. जवळजवळ एक 20 पाऊलाचा अंतर एवढं हे अंतर आहे या मार्गाचं, भुयाराचं. आणि त्याच्याच म्हणजे जेव्हा आपण बाहेरील तटबंदीच्या बाजूला एंट्री करतो त्यासाठी एक 4 फुटाचा दरवाजा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो. हा अशा प्रकारचा काही दरवाजा आहे या ठिकाणी. आणि तर आत्ता सध्या आपण झुंजार बुरुजाच्या खाली असलेलं हे अशी भुयार हे ओलांडून आपण या ठिकाणी आलोय. इथं आपल्याला एक एवढासा स्पेस दिसतो इथं फक्त. आणि हे जे आहे हे बाहेरील बुरुज तटबंदीचं, बुरुजाच्या बाहेरील ही तटबंदी आहे छोटीशी. आणि इथं आपल्याला एक तोफ फेससाठी बनवलेलं हे स्ट्रक्चर सुद्धा दिसतंय. या ठिकाणी तोफ ठेवली जायची, एकच आहे या ठिकाणी तोफेसाठी. आणि आता वरती बघूया अजून काय. योगी बघ जरा बघ, पकडता का? आमच्या एक फोटो घे तिथून. झेंडा कोणतरी बाजारला पाहिलं सांग. आणि ही जी तुम्हाला ही रांग दिसते इथं समोर आपल्याला झुंजार बुरुजा वरतून समोर नजरेस पडतोय तो आपला राजगड गड किल्ला. आणि मला तरी वाटतंय की जो राजगड तोरणा रेंज ट्रेक आहे तो याच मार्गाने केलेला असावा, कारण की इथून वरच्या बाजूनं या ठिकाणाहून सरळ एक अशी पायवाट दिसते जी की राजगडापर्यंत घेऊन जाते. आणि तोच असावा असं तरी वाटतंय. अशा प्रकारे आज आपण तोरणा किल्ला बघायला आलो होतो आणि आज आपण पूर्ण तोरणा किल्ला बघितलाय. तर व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत बघितल्यामुळे तुम्हा सर्वांचं मनपूर्वक आभार. तर भेटूया अशाच एका नवीन सह्याद्रीच्या गडकोटावरती. तोपर्यंत तुम्हा सर्वांना जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.